मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सोया चंक्स 65 कसं बनवायचं आहे ते आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। अतिशय चवदार, एकदा बनवलं तर नेहमी सतत बनवण्याचा मोह पडेल इतकं छान टेस्टी बनतं, शिवाय अतिशय कमी वेळेत कमी साहित्यामध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी 1 वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत। यासाठी या ठिकाणी पाणी एकदम कडक पाणी केलेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये हे सोया चंक्स घालायचे आहेत आणि हे पूर्ण बुडेल असे पाणी ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हे झाकण लावून ठेवायचं आहे। जर तुम्ही जास्त वेळ तुमच्याकडे असेल, म्हणजे उद्या सकाळ वगैरे बनवणार असेल किंवा संध्याकाळ बनवणार असेल आणि रात्री पाण्यात टाकलं तर तुम्ही थंड पाणी वापरलं तरी चालेल। कमी वेळ असेल तर पाणी गरम पाणी वापरा। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आता गरम पाणी काढून आपण यामध्ये थंड पाणी घालायचं आहे आणि आता हे आपण चंक्स जे आहेत हे पाण्यातून पिळून घ्यायचे आहेत। या ठिकाणी अतिशय महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे। आपल्याला जर एकदम कुरकुरीत असे सोया चंक्स हवे असतील तर जास्त असं हे दाबून पिळायचं नाही। आपल्याला बऱ्याचदा वाटतं की यामध्ये जर पाणी शिल्लक राहिलं तर ते आपण फ्राय करताना वेळ लागेल, तर असं काही नसतं। तर यासाठी आपण हे जास्त पिळायचे नाही, अगदी थोडंसंच असं प्रेस करून थोडंसं पाणी निघालं की आपण हे काढून एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे। या ठिकाणी अशा प्रकारे सर्व सोया चंक्स आपण पाण्यातून पिळून काढून घेतलेले आहेत। आता एका प्लेटमध्ये, भांड्यामध्ये किंवा फ्राय पॅनमध्ये 1-2 अंडी फोडून घ्यायची आहेत। जर तुम्हाला अंडी वापरायची नसतील, शाकाहारी असाल, अंडी खात नसाल तर तुम्ही या ठिकाणी दही वापरलं तरी चालेल। अंड्याऐवजी दही वापरायचं आहे। जर तुम्ही दही वापरलं तर ते दही असं छान फेटून घ्या, अंडी वापरली तरी अंडी अशी छान फेटून घ्या। आता यामध्ये आपण जे पिळून घेतलेले सोया चंक्स आहेत ते घालायचं आहे आणि व्यवस्थित छान असं हे मिक्स करून अगदी 10 मिनिटांसाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान आतपर्यंत हे मुरलं जातं। तर 10 मिनिटं झालेली आहेत। छान असं आता हे मुरलेलं आहे। यात काही मसाले ॲड करूया। तर या ठिकाणी 2 टेबलस्पून या ठिकाणी चिकन 65 मसाला वापरलेला आहे। 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धा टेबलस्पून हळद पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून या ठिकाणी काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे, 1 टेबलस्पून मीठ वापरलेलं आहे, 4 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। समजा तुमच्याकडे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा किंवा डाळीचं पीठ वापरू शकता। पूर्ण पण कॉर्नफ्लॉवर वापरायचं नाही। पूर्ण सगळं कॉर्नफ्लॉवर वापरलं ना तर जास्त तेल शोषलं जातं, त्यामुळे थोडं तांदळाचं पीठ आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर असं प्रमाण ठेवायचं आहे। हातानेच व्यवस्थित असे छान असं मिक्स करायचं आहे आणि पुन्हा 10 मिनिटांसाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी। आता हे आपण असंच ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनिटं झालेली आहे। छान मॅरिनेट आपलं झालेलं आहे। आता गॅसवरती फ्राय पॅन ठेवलेला आहे। यामध्ये तेल टाकायचं आहे आणि यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले सोया चंक्स आहेत हे छान असे क्रिस्पी होईपर्यंत मध्यम आचेवरती छान तळून घ्यायचं आहे। कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। तरी छान असं आपलं हे आता छान भाजले गेलेले आहे, एकदम कुरकुरीत। हे एका आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व सोया चंक्स आता या ठिकाणी तळून घ्यायचे आहेत। गॅस फुल ठेवायचा नाही किंवा एकदम बारीक पण ठेवायचा नाही, मध्यम आचेवरतीच आपण हे सर्व सोया चंक्स तळून घ्यायचे आहेत। आता यानंतरची स्टेप आपण करूया। आता याला आपण तडका द्यायचा आहे। तर तडका देण्यासाठी गॅसवरती पुन्हा फ्राय पॅन ठेवायचा आहे। अगदी थोडंसं आता तेल टाकायचं आहे आणि तेलामध्ये थोडंसं जिरं, मोहरी किंवा तुम्ही जिऱ्याच्या ऐवजी बडीशेप वापरली तरी चालेल, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्त्याची काही पानं टाकायची आहेत, आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे, थोडासा हिंग टाकायचा आहे आणि मध्यम आचेवरती छान असं परतून घ्यायचं आहे।
आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण हे तळलेले जे सोया चंक्स आहेत ते यामध्ये टाकायचं आहे. छान असा तडका दिल्यानंतर खमंग मस्त असा वास अगदी घरभर सुटलेला आहे. अगदी तुम्ही टाइमपास म्हणून किंवा जेवणाच्या आधी स्टार्टर म्हणून हे नक्की खाऊ शकता. एकदा खाल्लत ना तर तुमच्या जिभेवर चव रेंगाळतच राहील. पुन्हा पुन्हा तुम्ही अशा प्रकारचे सोया चंक्स नक्की बनवाल.